107.4 FM वर आपण ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ. मित्र, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत साप्ताहिक मालिका नवयुगाची ज्ञानमाला. गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम विद्यावाणीवरून प्रसारित करीत आहोत. मित्रो, आज आपण ऐकणार आहोत व्यवसाय किंवा उद्योग सुरू करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याविषयी माहिती घेणार आहोत. ही माहिती आपल्याला देत आहेत विवेक साधले आणि त्यांच्याशी संवाद साधला आहे श्री दत्तने. आज या कार्यक्रमाचा भाग पहिला आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. श्रोते हो, नमस्कार. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र अर्थात 107.4 FM वर मी श्रीदत्त तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो या मालिकेमध्ये, जिचं नाव आहे नवयुगाची ज्ञानमाला. मित्रमैत्रिणींनो, हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्यानं विद्यावाणीवरून ऐकतो आहोत. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलण्यासाठी एका विशेष तज्ज्ञाला आपल्याकडे आमंत्रित केलेला आहे. तो विषय असा की अनेक सारे आपले श्रोते, जे तरुण श्रोते आहेत, त्यांना उद्योग व्यवसाय करण्याची उर्मी आहे, त्यांच्यामध्ये धमक आहे, त्याचबरोबर त्यांच्याकडे ती कला देखील आहे की त्यांना एखादा नवीन उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे. पण अशा वेळेला त्यांच्या मनामध्ये अनेक सारे प्रश्न असतात, काही शंका असतात आणि त्या सोडवण्यासाठी म्हणून आपल्याला कोणीतरी मार्गदर्शक हवा असतो. आणि असाच एक मार्गदर्शक आज आपल्या विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलेला आहे. त्यांचं नाव आहे विवेक साधले. सर, नमस्कार. नमस्कार. तुमचं खूप स्वागत आहे. धन्यवाद. आमच्या श्रोत्यांना मी तुमचा थोडक्यात परिचय करून देतो. श्रोते हो, विवेक साधले हे लीगल लॉजिक कन्सल्टिंग या संस्थेचे सहसंस्थापक आहेत. ही संस्था आपल्या सगळ्या तरुणांना किंवा व्यवसायांना देखील कायदेविषयक सेवा पुरवणारी संस्था आहे. त्यांच्याकडे आता 125पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत आणि विवेक साधले यांना एकूण 29 वर्षांचा अनुभव आहे. त्या अनुभवामध्ये मला सांगायला आवडेल की त्यांनी जवळजवळ 13.5 वर्ष पर्सिस्टन्स सिस्टीम लिमिटेड या कंपनीमध्ये जनरल काउन्सिल आणि कॉर्पोरेट सचिव म्हणून काम केलेलं आहे. त्याचबरोबर ते इन्व्हेस्टर रिलेशन्स या विभागाचे प्रमुख देखील होते. त्याचबरोबर किर्लोस्कर ग्रुप, बॉम्बे डाईंग आणि सिमेन्स या मोठ्या संस्थांमध्ये त्यांनी पुण्यात काम केलेलं आहे. आता जेव्हा मी म्हणालो की त्यांना जवळजवळ 30 वर्षांचा अनुभव आहे, तर आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान असेल, व्यावसायिक करार असतील किंवा अनेक साऱ्या सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रामधील IPO जे असतात त्यांच्याविषयीचं असेल किंवा व्हेंचर कॅपिटल असेल, अनेक वेगवेगळ्या विषयांमध्ये ते तज्ज्ञ म्हणून काम करतात. याचबरोबर आंतरराष्ट्रीय करार आहेत, बौद्धिक संपदा म्हणजेच इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स या विषयामधले करार करणं असेल, या संबंधित अनेक साऱ्या समस्या सोडवणं असेल, असं मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. देशात आणि परदेशात असणारी अनेक सारी कार्यालयं, अनेक सारे कंपन्या या विवेक साधले यांची मदत घेतात. आणि म्हणूनच आम्ही आज विवेक यांना विद्यावाणीमध्ये आमंत्रित केलंय, कारण आपल्या तरुण विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानाचा नक्कीच उपयोग होईल असं आम्हाला वाटतं. तर सर, आत्ता जो मी विषय बोललो की अनेक सारे तरुण विद्यार्थी आहेत की ज्यांना उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे. महाविद्यालयात असतानाच अनेकांना वेगवेगळ्या कल्पना सुचतात, नवनवीन गोष्टी कराव्याशा वाटतात आणि त्यांचं ते बरोबरही आहे की व्यवसायामध्ये उतरत असताना नवीन कल्पना घेऊन जेव्हा कधी एखादा विद्यार्थी, एखादा तरुण उतरतो तेव्हा त्याला संधी तशा बघितल्या तर जास्त असतात. पण हे करत असताना अनेक साऱ्या शंका मनामध्ये येत असतात, अनेक साऱ्या गोष्टी मनामध्ये सुरू असतात, थोडी घालमेल सुरू असते की नेमकं हे सुरू करायचं कसं, आणि त्याच्यातनं त्यांना मार्ग सापडत नसतो. मग अशा वेळेला मला वाटतं की आपल्यासारखी एखादी लीगल संस्था जी आहे, कायदेशीर संस्था आहे, तीच मार्गदर्शन करू शकते. मला इतर कुठल्याही विषयाकडे जाण्याआधी मला विचारायचे की ही घालमेल दूर करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा या तरुणांनी करावं काय? तुम्ही अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे आणि आज आपण बघितलं तर व्यवसाय सुरू करणं हा एक जो पहिले खूप जटिल विषय होता तो आता तसा राहिलेला नाही. पण तरी बरेच असे संदर्भ येतात. आज लोक गुगलमध्ये सर्च करतात, आता ChatGPT सुरू झालाय आणि त्याच्यामधनं काढायचा प्रयत्न करतात. विषय तसा क्लिष्ट असला तरी त्याची जाण करून घेणं आणि ते समजून त्या ह्याच्यात उतरणं कधीही चांगलं. शंका जेव्हा त्यांना येतात तेव्हा कोणाकडे जायचं हा सगळ्यात पहिला प्रश्न. आणि आज सगळ्यात प्रथम तरुण गुगललाच जातात, ChatGPTला जातात आणि ते योग्य आहे. ते झाल्यानंतर काय खरं आहे आणि काय खोटं आहे ते कळलं पाहिजे. आम्ही असं बघतो की जे माहिती आज इंटरनेटवर आहे ती किती फ्रेश आहे, किती योग्य आहे
त्याचं मूल्यमापन होणं गरजेचं आहे. नाहीतर मग अद्ययावत किती आहे हे पण पाहायला पाहिजे. खूप गरजेचं आहे. नाहीतर मग तुम्ही एक मार्ग घेता आणि जे आपण म्हणतो एक लेन घेतली आहे. मुंबईमध्ये तुम्ही जेव्हा गाडी चालवता एक लेन चुकल्यानंतर तुम्हाला 3 किलोमीटरचा फटका बसतो. हो. इथे जर 3 वर्षाचा फटका तुम्हाला बसला तर त्या तरुणांना भयंकर त्रास होतो. तरुणांनी 2 गोष्टी करणं अतिशय गरजेचं आहे. एक म्हणजे कुठचा विषय ज्याच्यात व्यवसाय करायचा आहे त्याचा अभ्यास त्यांनी अकॅडमिकली केलेला असतो, आपल्या पुणे युनिव्हर्सिटीमध्ये केलेला असतो, कॉलेजमध्ये केलेला असतो. तो झाल्यानंतर तो व्यवसायात आणण्यासाठी जे काम करावं लागतं ते खूप महत्वाचं आहे. आणि ते काय आपण 1-2 मिनिटात मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. एक मार्केट रिसर्च ही कॉन्सेप्ट आहे की मी जो कुठचा व्यवसाय करतोय त्याच्यामध्ये किती पोटेन्शियल आहे हे बघणं अतिशय गरजेचं असतं. आता ते कसं मिळू शकेल तुम्हाला? एकतर जे हाच व्यवसाय करत आहेत, जे मोठे झालेले आहेत त्याच्यामध्ये, त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता किंवा याच्यामध्ये तज्ज्ञ लोक असतात जे तुम्हाला रिपोर्ट देऊ शकतात. तुम्ही त्यांच्याकडे जाऊन तो रिपोर्ट घेऊ शकता. तुम्ही त्यांना सांगू शकता की मला हा व्यवसाय करायचा आहे, तर तुम्ही मला मदत करू शकाल का? एक तुम्हाला सांगतो की आज पुण्यामध्ये मदत करणारी इतकी लोक आहेत, मदत मागणारे कमी लोक आहेत. तर तरुणांना मी एक निश्चित सांगू शकतो की तुम्ही हात एक पुढे केला आणि मदत मागायला गेला तर तुम्हाला इतके हात येतात. सगळे असे प्रेमाने करणारी लोक आहेत. फक्त आपण जायला पाहिजे. एक टाय म्हणून संस्था आहे आपल्या पुण्यामध्ये, जिथे तरुण लोक जे व्यवसाय करू इच्छितात त्यांच्यासाठी, ज्यांनी व्यवसाय केलाय आणि विकलाय अशा लोकांनी नॉट फॉर प्रॉफिट, जिथे नफा हा विषय नाही, ते लोक आपलं ज्ञान शेअर करतात. गरजे मराठी हा जो आपला प्लॅटफॉर्म आहे तिथे आम्ही सगळे एका प्लॅटफॉर्मवर येऊन आमचं ज्ञान शेअर करतो. सो ह्याच्यामध्ये उद्देश असाच आहे की व्यवसाय वाढावा, व्यावसायिक वाढावेत आणि त्याच्यामध्ये ही जी चालना मिळते आपल्या इकॉनॉमीला आणि अर्थव्यवस्थेला त्यातला सगळ्यात फायदा व्हावा. मुलांना मी एवढं सांगू शकतो, तरुणांना मी एवढं असं सांगू शकतो की तुम्ही होमवर्क केला, तुम्हाला ज्या व्यवसायात पडायचं आहे त्याचा होमवर्क केला, डोमेन नॉलेज जे म्हणतो, अर्धी लढाई तुम्ही तिथे जिंकता. दुसरी अर्धी लढाई त्याच्याबद्दल आपण बोलूया. हो, आपण आता म्हणालात की होमवर्क केला की अर्धी लढाई झाली. त्यामुळे ज्या दुसऱ्या अर्ध्या लढाईमध्ये जात असताना सगळ्यात पहिल्यांदा 2 मार्ग तरुणांसमोर असतात. एक म्हणजे की त्यांनी स्वतःहून काहीतरी नवीन शोधलेलं असतं, ज्याच्यामध्ये त्यांना अगदी काहीतरी नवीन उद्योग सुरू करायचा असतो. अशी एखादी गोष्ट की जी यापूर्वी घडलीच नाही. नुकतंच माझ्या नजरेत अशी एक गोष्ट आली की ती म्हणजे की एक अशी सुई जी कुठल्याही इंजेक्शनच्या सिरिंजला बसेल आणि ती टोचताना दुखणार नाही. अगदी नवीन संशोधन झालं आणि त्याच्याविषयीचा व्यवसाय करायचा आहे. असं अगदी नवीन प्रोडक्ट असेल किंवा असा अगदी नवीन संकल्पना घेऊन करायचं असेल त्यावेळेला. आणि तुम्ही म्हणालात तसं की यापूर्वी काही लोक उद्योगात आहेत पण त्याच्यात काहीतरी डेव्हलपमेंट करायची, त्याच्यामध्ये काहीतरी बदल करायचे, त्यांनी आपणही ई कॉमर्स सारखा व्यवसाय आहे, एखादा नवीन पोर्टल सुरू करायचं आहे. या दोघांसाठीही वेगवेगळे मार्ग कसे असतात आणि या दोघांनीही इनिशियली काय केलं पाहिजे? जेव्हा कधी कुठची गोष्ट घडलेली नाही आणि आपण घडवायचा प्रयत्न करतोय तर त्याला आम्ही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणतो. आणि ती जी बौद्धिक संपदा जी आहे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट, ते रजिस्टर करता येतात. म्हणजे त्याला तुम्ही मोनोपॉली, जर तुमचं ते ज्ञान असेल आणि जे दुसऱ्याकडे नाही ते जर तुम्ही रजिस्टर केलं, पॅटंट ऑफिस, भारतामध्ये एक पॅटंट ऑफिस आहे, तिथे रजिस्टर केलं आणि तुम्हाला तो पॅटंट ग्रँट झाला तर तुम्ही त्याचा मोबदला एक 20 वर्ष 30 वर्ष घेऊ शकता. दुसरा एक विषय की आपण आज एक ब्रँड बघूया, PNG हा सगळ्यांना माहिती असलेला ब्रँड आहे. किंवा तुम्ही स्टारबक्स कॉफी, आजकाल तरुणांना ती खूप ही आहे. तर ती जी ही नावं आहेत ते एक ब्रँड बनलेलं आहे, त्याची एक व्हॅल्यू आहे. पेप्सी एक व्हॅल्यू आहे, एक आपण म्हटल्यानंतर ते पण तुम्हाला रजिस्टर करता येतं. तर जेव्हा व्यवसाय आपण करतो तेव्हा आपण अगदी नाविन्याने करतोय की तो व्यवसाय कोणीतरी आधी केलेला आहे आणि आपण त्याला वेगळ्या पद्धतीने करतो. हे दोन्ही पद्धती आपल्याला बघता येतात. जेव्हा तुम्ही काही नवीन अगदी जे झालेलं नाहीये या जगामध्ये करायचा प्रयत्न करतात त्याला तुम्ही पहिले एक IPR, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, हा प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे, जेणेकरून दुसरा कोणी येत नाही आणि तुम्ही तो अडथळा तयार करू शकता आणि तुमचा व्यवसाय खूप जोरानी आणि जोमानी पुढे जाऊ शकतो. आज आपण US बघितलं, बाहेर बघितलं तर तिथे पॅटंट हा विषय खूप असा खोलवर रुजलेला आहे आणि आज ते IP असल्यामुळे
खूप मोठा व्यवसाय करू शकतात. आणि जेणेकरून आज तुम्ही फार्मास्युटिकल कंपन्या बघा, ज्या औषधाच्या कंपन्या आहेत, त्या आज आपल्याला पॅरासिटामॉल हे एक जेनरिक नाव झालं, पण आपण ते काय म्हणून घेतो, तिची अनेक सारी नाव आहेत. त्याची क्रोसिन, करेक्ट, आपण त्याला क्रोसिन म्हणून वापरतो, पण त्याचा मूळ हे जो आहे तो पॅरासिटामॉल आहे. आज जेनरिक मेडिसिन आपण आज म्हणतो जे ब्रँडेड नाही आहेत, 60 ते 70% कमी आहेत. ब्रँड आला की त्याचे पैसे वाढतात. आणि हेच आपल्या तरुणांनी बघायला पाहिजे की आपण त्याच्यातला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी कशी मॉनिटाईज करू शकतो. एक मोठा विषय आहे तो. दुसरा मुद्दा असा की प्रत्येक गोष्ट काही नवीन नसते, पण ती नाविन्याने करता येते. आता ती नाविन्याने करायची म्हणजे दुसऱ्याचा हक्क इन्फ्रिंज न करता तुम्ही ती करायला पाहिजे. आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना असं सजेस्ट करतो की तुम्ही पहिल्यांदा आयदर स्वतःचं रजिस्ट्रेशन करा किंवा दुसऱ्यांनी केलेलं असेल तर ते इन्फ्रिंज नका करू. जेणेकरून तुम्हाला मी हा जो युटर्नचा विषय सांगितला, 3 किलोमीटर 3 वर्ष तुमची वाया नाही जाणार. एक छोटासा अजून एक संदर्भ सांगतो की जे हे सगळं करताना तुम्हाला मार्गदर्शन करायला बरेच लोक असतात. तुम्ही त्या योग्य माणसाचा, एक्सपर्ट माणसाचा सल्ला घेणं गरजेचं आहे. त्याला थोडीशी कॉस्ट आहे, मी त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणतो. आणि आपल्याकडे भारतामध्ये आपण हा एक मुद्दा तरुणांनी नीट बघायला पाहिजे की ही कॉस्ट आहे की इन्व्हेस्टमेंट आहे. हे तुमचं व्यवसाय आज 5 दिवसासाठी नसणार आहे. नक्कीच. तुम्ही आज एक वेफरचं पाकिट खाल्लं तर ती कॉस्ट झाली, पण तुम्ही ते तयार करायचं म्हटलं आणि तेव्हा त्याच्यासाठी खाताय तर तेव्हा ती इन्व्हेस्टमेंट झाली. तर हा एक मोठा मानसिक हर्डल ती एक आपण ओपन करायला पाहिजे. आणि ती जर झाली तर तरुणांनी व्यवसाय करायला काहीही हरकत नाही. खरं म्हणजे विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावर मित्रांनो आपण विवेक साधले यांच्याकडून खूप महत्त्वपूर्ण माहिती ऐकतो आहोत. गरजे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्यानं नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण ऐकता आहात. आणि आता विवेक सरांनी सांगितलं की तरुणांनी संपूर्ण काळजी घेऊन एखादा व्यवसाय सुरू करायला हरकत नाही जेव्हा त्यांना एखाद्या चांगल्या मार्गदर्शकाची मदत मिळेल तेव्हा. पण या मार्गदर्शकाची मदत सर आम्हाला खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लागते आणि त्याच छोट्या गोष्टींबद्दल मला तुम्हाला बोलायचं आहे. तुम्हाला पहिल्यांदा मला विचारायचं आहे की आत्ता जेव्हा एखादा व्यवसाय सुरू करायचा म्हटला की माझ्या डोक्यामध्ये माझं काही प्रोडक्ट असेल किंवा मला काही कुठली एखादी ई-कॉमर्ससारखी जरी व्हेंचर सुरू करायचं आहे, व्यवसाय सुरू करायचा आहे, तर तेव्हा माझ्या डोक्यात आधी येतं की माझ्या व्यवसायाचं नाव काय असावं. आणि मी काहीतरी नाव शोधतो आणि नंतर लक्षात येतं की नाही अरे ही कुठेतरी दुसरीकडे आहे, मग दुसरं नाव शोधतो. पण मग अशा वेळेला तुमच्यासारख्या कन्सल्टंटची कशी मदत होऊ शकेल की अमुक एक कंपनीचं नाव माझ्याशिवाय इतर कोणी वापरलेलं आहे का. मग अशी आपण काही मोठी उदाहरणं घेतली जसं की टाटा असेल, स्टारबक्स असेल किंवा इन्फोसिस असेल, पर्सिस्टन्स असेल. ही नावं तर मला नाही घ्यायची हे मला कळलेलं आहे. पण मग दुसरं कुठलं नाव घ्यायचं असेल तर ते शोधायचं कसं की हे नाव कोणीतरी वापरलंय. तसंच मी जो व्यवसाय करतो आहे तसाच सिमिलर व्यवसाय यापूर्वी कुठेतरी कोणीतरी करत आहे हे पण शोधायचं कसं. मला माहिती इथं गुगल करायला पाहिजे पण ते पुरेसं नाहीये हे तितकंच खरं आहे. बरोबर बोललात. माझा एक मित्र आहे प्रसाद डफळापूरकर, तो मला चेहऱ्याने ओळखता येतो, पण पर्सिस्टंट ही संस्था मला डोळ्यासमोर आणावी लागते. कारण की पर्सिस्टंट हे ह्युमन नाही आणि हे आर्टिफिशियल पर्सन आहे. मग आम्ही कंपनी म्हटली की त्याला आर्टिफिशियल पर्सन म्हणतो. आपण नॅचरल लोक आहोत, एकमेकांना बघू शकतो, फील करू शकतो, फोटो आपण बघू शकतो. त्यामुळे कुठचाही व्यवसाय करताना दुसऱ्याचं नाव घेता कामा नये. बरोबर. ते एक फार महत्वाचं हे आहे. तर तुम्ही कसं ओळखू शकता, तर जेव्हा तुम्ही कंपनी रजिस्टर करता तर पहिली गोष्ट तुम्ही अशी करता की ते नाव काय. तर आम्ही जेव्हा आमचा व्यवसाय सुरू केला लिगल लॉजिक तेव्हा आम्ही 3 गोष्टी बघितल्या. एक म्हणजे आमचं डोमेन नेम, लिगल लॉजिक हे डोमेन नेम आहे की नाही. दुसरं आम्हाला ते ट्रेडमार्क मिळेल की नाही. आणि तिसरं मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स त्या ह्याच्यामध्ये जेव्हा आम्ही कंपनी रजिस्टर करायला गेलो तेव्हा ते नाव आम्हाला मिळेल की नाही. जेव्हा या तिन्ही गोष्टी हिरव्या होत्या, ग्रीन होत्या, तेव्हा आम्ही म्हटलं की आम्हाला आता हे लिगल लॉजिक नाव आवडलंय, आम्ही घेणार. बरोबर. हाच विषय असतो की तुम्ही ह्या 3 गोष्टी क्लिअर करायला पाहिजेत. एक म्हणजे डोमेन नेम, दुसरं म्हणजे ट्रेडमार्क आणि तिसरं म्हणजे मिनिस्ट्रीमध्ये तुम्हाला ते नाव अवेलेबल आहे की नाही. जर तुम्ही ह्या तिन्ही गोष्टी एकत्र केल्या तुम्हाला नंतर कधीही अडथळा येत नाही. हे करावं असं मी प्रांजळपणे सांगेन. त्याला खूप खर्च येत नाही, पण हे फुलप्रूफ होतं आणि तुम्हाला पुन्हा खूप मोठा युटर्न घ्यायची गरज पडत नाही. एक तुम्हाला असं उदाहरण देतो की कधीतरी अशी चूक होऊ शकते की मी न
माझं इंटेन्शन नव्हतं ते नाव हे करायचं, पण झालं. आणि नंतर कोणीतरी येतं आणि म्हणतं अरे बाबा ते ना नाव माझ्याकडे आहे, त्याचा IP राईट माझ्याकडे आहे, आणि मग मी त्याला म्हणतो की तू ते नाव बाजूला कर. आता विचार करा, तुम्ही ब्रोशर छापलेली आहे, तुम्ही वेबसाईट क्रिएट केलेली आहे, तुम्ही प्रोडक्ट सेल करायला लागलेला आहात, त्याचा सगळा खर्च वाया जातो आणि आपलं नाव वाया जातं. त्यामुळे हा एक जो नावाचा मुद्दा आहे तो सगळ्यात प्रथम चेक करणं गरजेचं आहे. तो झाल्यानंतर तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी करता येतात. आता मी तुम्हाला एक सांगतो की आपल्याला 3 ते 4 वेगवेगळ्या पद्धतीने व्यवसाय सुरू करता येतो. एक म्हणजे तुम्ही प्रोप्रायटरी, म्हणजे तुम्ही एकटे आहात आणि तुम्ही म्हटलं की मला व्यवसाय सुरू करायचा आहे, तुम्ही शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंटचं रजिस्ट्रेशन घेतलं, तुम्ही लगेच आपला व्यवसाय सुरू करू शकता. हो. जर तुम्हाला असं क्लॅरिटी ऑफ थॉट जे म्हणतो की मला ना हे चाचपडून बघायचं आहे की होतंय की नाही, तेव्हा मी प्रोप्रायटरी म्हणून काम सुरू करू शकतो. कोणी तुम्हाला अडवत नाही, सगळ्यात पटकन होतं. त्याच्यामध्ये एकच प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा तुम्ही मोठ्या कंपनीकडे जाता तेव्हा त्यांना ना तो कॉन्फिडन्स येत नाही की अरे हा ना एकटा माणूस आहे, प्रोप्रायटरी आहे, तर ते किती मोठं करू शकतो. तर त्यांना ऑर्डर छोट्या छोट्या मिळतात. तुम्ही एक्सपोर्ट करायला गेलात तर तुम्हाला प्रोप्रायटरी ह्याच्यामध्ये खूप डिफिकल्ट जातं ते काम करायला. भांडवलाची मर्यादा असते, तुम्हाला एक शाश्वती नसते की हे व्यक्तीने सुरू केलेला व्यवसाय कुठल्याही दिवशी त्या व्यक्तीच्या मनावर चालणार आहे. एक्झॅक्टली. आणि त्या व्यक्तीला काही आपण सगळे लोक, तर त्यामुळे आपण काय अमरत्व घेऊन आलेलो नाही. तर त्यामुळे जेव्हा कुठचीही संस्था तुमचं गुड्स और सर्व्हिस विकत घ्यायचा प्रयत्न करते तेव्हा हे सगळ्या विचारात न जाते आणि मग ते डिसाईड करतात की आम्ही तुम्हाला एंगेज करायचं की नाही. तर त्यामुळे तो एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा म्हणजे तुम्ही भागीदारीने करू शकता. आपण दोघं आलो आणि म्हटलं की नाही आपली मतं जुळतायत, आपण भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू करू. आता त्याच्यामध्ये अडचण अशी असते की जर काही तुम्हाला लिगल केस आली तर ती तुमच्या पर्सनल अकाउंटला जाते, ती लायबिलिटी तुमची पर्सनल असते. हो. आम्ही म्हणून जेव्हा तुम्हाला असं वाटतं की अरे हा आता ना मार्ग जो निवडला योग्य आहे आणि इथे मला चांगला व्यवसाय करता येईल, आम्ही 2 ऑप्शन देतो. एक म्हणजे LLP, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, किंवा लिमिटेड कंपनी. या 2 पैकी काहीतरी एक घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता. सो मी सोप्या ह्याच्यात सांगायचं म्हणजे जर तुम्हाला क्लॅरिटी ऑफ थॉट असेल तर तुम्ही LLP किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बघायला पाहिजे. जर क्लॅरिटी ऑफ थॉट नसेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपण 6 महिने जरा थोडा प्रयोग करून बघू, होतंय नाही होतंय, आणि मग उडी घेऊ LLP किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये, तर तुम्ही आयदर प्रोप्रायटरी किंवा भागीदारी पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरू करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला पुढे जाता येतं. कमीत कमी खर्च, कमीत कमी वेळ घालवताना आपण प्रोप्रायटरी किंवा पार्टनरशिप म्हणून सुरू करू शकतो. जिथे लॉंग टर्म बघतोय, क्लॅरिटी ऑफ थॉट आलेला आहे, आपण LLP किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असं बघू शकतो. नक्कीच. तुम्ही सांगितलेले हे 4ही वेगवेगळे उद्योगाचे प्रकार हे आम्ही कुठं ना कुठेतरी ऐकले आहेत, पण त्याच्यात प्रवेश करत असताना नेमक्या कशा पद्धतीने एखाद्या व्यवसायाकडे पाहिलं जातं हे आज आम्हाला कळलं. सर, दुसरं म्हणजे आता हे सगळे व्यवसाय सुरू करत असताना तुम्ही अगदी प्रोप्रायटरशिपसाठी सांगितलं की तिथे एक शॉप ॲक्ट लायसन्स पुरेसं आहे. इतर व्यवसायांमध्ये जाताना अशी कोणती कागदपत्र आहेत की ज्याच्याविषयी आपण काळजी घेतली पाहिजे? आता एक उदाहरण म्हणून सांगतो. हॉटेल व्यवसाय तुम्ही करायला घेतला तर हॉटेलमध्ये आपण फूड अँड ड्रग लायसन्स ते गरजेचं होतं. बरोबर. तुम्ही जर एक स्पेशालिटी केमिकल बिझनेस सुरू करायचं म्हटलं तर तिथे स्फोट होऊ शकतो, तर तिथे वेगळे लायसन्स लागतात. तर 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे कुठच्याही व्यवसायाला 4 ते 5 लायसन्स गरजेचे असतात. म्हणजे तुम्ही 20 लाखाच्या वरती तुमचा कारोबार असेल तर तुम्हाला GST गरजेचं आहे. तुमच्याकडे 20 लोकांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला PF रजिस्ट्रेशन लागू होतं. अशा पद्धतीने आपण बघतो की व्यवसायामध्ये आत्ता जेव्हा तुम्ही सुरू करताय तेव्हा तुमचं उलाढाल किती असेल, किती लवकर तुम्ही तो टप्पा गाठू शकाल, आणि त्या निगडीत आपण रजिस्ट्रेशन सुरू करतो. आणि व्यवसाय काय आहे तो बघून त्या व्यवसायाला स्पेसिफिक गोष्टी काय लागतात त्या पद्धतीने आपण हे करतो. आता आमचा जो व्यवसाय, आम्ही लॉ फर्म जेव्हा सुरू केली तेव्हा आम्हाला बार काउन्सिलमध्ये रजिस्टर करावं लागतं. सो ते माझ्या व्यवसायातलं रिक्वायरमेंट झाली. पण ही रिक्वायरमेंट एक पर्सिस्टंट सारख्या कंपनीला त्यांना ती रिक्वायरमेंट नाहीये, कारण की त्यांचं काम सॉफ्टवेअर मधलं असल्यामुळे ते लोक वेगळ्या पद्धतीने रजिस्ट्रेशन बघतात. तर तुम्ही आता एक विषय असा आहे की SEZ, स्पेशल इकॉनॉमिक झोन आपण ऐकलेलं आहे. तर तिथे जर तुम्ही व्यवसाय सुरू केला तर त्याचं रजिस्ट्रेशन वेगळं आहे. तुम्ही आज गिफ्ट सिटी हे ऐकलं असेल, अहमदाबादमध्ये आहे, जे फॉरेन एस्टॅब्लिशमेंट विद इन इंडिया असं त्याला म्हटलं जातं. तर
तिथे रजिस्ट्रेशन वेगळे आहे. त्यामुळे 4-5 रजिस्ट्रेशन, शॉप ऍक्ट, जीएसटी, इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स, ह्या ज्या सगळ्यांना लागू पडतात ते सोडले तर तुमचा व्यवसाय कुठचा त्याच्या निगडीत पण लायसन्सेस आपल्याला कदाचित घ्यावे लागतात. म्हणजे एखाद्या तरुणानं व्यवसाय सुरू करायचा म्हटलं तर त्याला त्याच्या प्रोडक्टकडे किंवा त्याच्या सर्व्हिसेसकडे लक्ष देत असताना याही गोष्टींची मदत लागणारच आहे. त्यावेळेला मला वाटतं की एकटा माणूस किंवा एकटी संस्था हे सगळे पूर्ण नाही करू शकत. म्हणूनच मला वाटतं की लिगल लॉजिक सारख्या एखाद्या कन्सल्टंटला गाठून या गोष्टींचा भार त्यांच्याकडे सोपवायला हरकत नाही. आणि पुढे जाऊन असं मला विचारायचं की जेव्हा आपण एखादा व्यवसाय सुरू केलेला आहे तर सगळ्यात महत्त्वाचा जो भाग येतो तो असा आहे की व्यवसाय सुरू करत असताना आर्थिक गणितं खूप वेगळ्या प्रकारे जुळवायला लागतात. तर कर्ज प्रकरणं असतील किंवा काही बाजारातून पैसे घेणं असेल, या सगळ्यांसाठी पुन्हा कागदपत्रांची गरज लागते. तर त्यासंबंधी काय मार्गदर्शन कराल? छान प्रश्न विचारलात तुम्ही. एक बिझनेस प्लॅन नावाचा एक महत्वाचा मुद्दा मी सांगतो तुम्हाला. जेव्हा व्यवसाय आपण सुरू करतो तेव्हा आपल्याला किती खर्च, आपण काय करणार आहोत, आपली टीम किती मोठी असणार आहे, आपल्याला कुठच्या जिओग्राफीमध्ये काम करायचं आहे, इम्पोर्ट करायचं, एक्सपोर्ट करायचं, ह्या सगळ्याचा आराखडा म्हणजे बिझनेस प्लॅन. तो बिझनेस प्लॅन त्याच्यामध्ये नंबर्स असतात, ते क्वांटिटेटिव्ह असतात आणि क्वालिटेटिव्ह असतात, दोन्ही असतात. आम्ही सगळ्यांना असं सजेस्ट करतो की, आणि आता काय झालंय एआय मुळे ह्या सगळ्या गोष्टी ना सोप्या होत गेल्या. तर आता कुठचंही कारण तुम्ही देऊ शकत नाही की अरे मला ना हा सपोर्ट नव्हता. हा सपोर्ट आपल्याला माणसाचा मिळतो, आपल्याला मशीनचा मिळतो, आपल्याला मार्गदर्शकांचा मिळतो. तर आता ही बाब की मला हा सपोर्ट नव्हता म्हणून मी करू शकत नाही असं राहिलेलं नाहीये. तर बिझनेस प्लॅन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट. ते डॉक्युमेंट प्रत्येकाने व्यवसाय सुरू करायच्या आधी करायलाच पाहिजे. जेव्हा कुठचाही बिझनेस प्लॅन तयार करतो तेव्हा बिझनेस प्लॅनमध्ये आपल्याला किती पैसे लागणार आहेत त्या व्यवसायाला आपल्याला कळतं. एक उदाहरण म्हणून घेऊया की 5 लाख रुपये त्या व्यवसायाला सुरुवातीला लागणार आहेत. तर ते पैसे आयदर तुमच्याकडे आहेत किंवा तुम्ही तुमच्या फॅमिलीकडनं, आम्ही फ्रेंड्स अँड फॅमिली म्हणतो की तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीकडनं तुम्ही उभारताय, किंवा मग तुम्ही कुठच्या संस्थेकडे जाताय, बँकेकडे जाताय, किंवा गव्हर्नमेंटच्या ग्रांट्स आहेत बऱ्याच. आता महिला उद्योजकांना ज्या आपल्या श्रोत्या आहेत तर त्यांच्यासाठी सरकारने स्पेसिफिक ग्रांट तयार केल्यात. त्याला मॉर्टगेज फ्री म्हणजे तारण नसलेलं, कुठच्याही एन्कम्बरन्स नसलेलं तुम्हाला लोन मिळतं आणि ते तुम्ही परतफेड करू शकता 2 वर्ष 3 वर्ष त्या ह्याच्यामध्ये. ते गरजेचं आपल्याला समजण्याचं. बँकेकडे पण एमएसएमईसाठी एक स्पेसिफिक गोष्ट असते जी ते तुम्हाला सांगतात आणि तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. तर आज अशी सिच्युएशन आहे की चांगला व्यवसाय असला तर त्याला सपोर्ट करणारे, फायनान्स करणारे, त्याला ग्रांट देणारे आणि त्याला मदत करणारे बरेच लोक आहेत. तो पण आज विषय आपल्याकडे इतका जटिल नाही राहिलेला आहे. तुम्ही त्यांना चांगला एक बिझनेस प्लॅन दिला, तुम्ही त्यांना समजावून सांगितलं की तुमचा व्यवसाय काय आणि तुम्ही कशासाठी पैसे मागताय आणि ते पैसे तुम्ही कशी परतफेड कराल, लोक तुम्हाला मदत करायला तयार आहेत. नक्कीच. आज आपण व्यवसाय सुरू करत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याच्यावरती आपण बोलतो आहोत. खरं तर वेळेची मर्यादा पाहता आता आपल्याला इथं थांबणं गरजेचं आहे. पण विवेक सर, मला असं वाटतं की आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवूयात. उद्याच्या भागात आपण पुन्हा भेटूयात. श्रोते हो, नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात आपण विवेक साधले यांच्याकडून नवीन उद्योग सुरू करत असताना नेमक्या कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, पैसा कसा उभा करायचा, आपल्याकडे असलेल्या संकल्पनेचं आपण पेटंट घेऊ शकतो का, तसंच एखादा व्यवसाय सुरू करत असताना याआधी व्यवसाय सुरू केलेला आहे त्यांच्याशी कसा संपर्क साधायचा, या सगळ्या गोष्टींबद्दल थोडंसं जाणून घेतलं. मला वाटतं की एखादा व्यवसाय सुरू केल्यानंतर तो यशस्वीपणे चालवण्यासाठी सुद्धा विवेक सर खूप कष्ट लागतात आणि त्यामध्ये देखील अशा तुमच्यासारख्या एखाद्या साधकाची, अभ्यासकाची मदत लागते. तर ती मदत कशा प्रकारे मिळते यासाठी आपण उद्याच्या भागात पुन्हा भेटूयात. तर श्रोते हो, ऐकत रहा विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र FM बँडच्या 107.4 मेगाहर्ट्झवर. नमस्कार आणि धन्यवाद. मित्रहो, आताच आपण व्यवसाय अथवा उद्योग सुरू करताना काय करायला हवं याविषयी माहिती करून घेतलीत. याविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं विवेक साधले यांनी. त्यांच्याशी संवाद साधला होता श्री दत्तने. या कार्यक्रमाचा पुढील भाग आपण उद्या विद्यावाणीवरून याच वेळेत ऐकणार आहोत. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित केला.
मित्रहो, या कार्यक्रमाविषयी आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हाला 744-722-1074 अर्थात 7447221074 या क्रमांकावर अथवा vidyavani@gmail.com या मेल आयडीवर कळू शकता. हा कार्यक्रम आपण दर शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी 11 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी आणि मंगळवारी सायंकाळी 4 वाजता ऐकू शकता. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ. तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ 107.4 FM वर. श्रोतेहो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. काल या कार्यक्रमात आपण विवेक साधले यांच्याकडून व्यवसाय सुरू करताना घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन घेतलं होतं. श्रोतेहो, याच मुलाखतीचा भाग दुसरा आता आम्ही प्रसारित करीत आहोत. त्यांच्याशी संवाद साधला आहे श्री दत्तने. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. श्रोते हो, नमस्कार. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावर नवयुगाची ज्ञानमाला ही कार्यक्रम मालिका आपण ऐकतो आहोत. हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्यानं 107.4 FM वरून प्रसारित करीत आहोत. मित्रमैत्रिणींनो, कालच्या भागामध्ये आपण विवेक साधले यांच्याशी चर्चा करायला सुरुवात केली होती आणि आपला विषय होता की व्यवसाय सुरू करत असताना आणि नव्या व्यवसायामध्ये आपल्याला ज्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, त्याचबरोबर ज्या कोणत्या कायदेशीर गोष्टीमध्ये आपण मदत घ्यायला हवी, त्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करत आहोत. आज देखील आम्ही विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये विवेक सरांना आमंत्रित केलेलं आहे. विवेक सर, नमस्कार. नमस्कार आणि तुमचं खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. धन्यवाद. काल मी आमच्या श्रोत्यांना सांगितलं होतं की तुम्हाला एकूण 29 वर्षांचा अनुभव आहे. खूप मोठ्या मोठ्या संस्थांसोबत तुम्ही काम केलं, जसं की पर्सिस्टन्स असेल, किर्लोस्कर असेल, बॉम्बे डाईंग आणि सिमेन्स. इकडे तुम्ही काम करत असताना वेगवेगळ्या पदांवरती काम केलं, जसं की जनरल काउन्सिल किंवा कॉर्पोरेट सचिव आणि इन्व्हेस्टर्स रिलेशन्स हेड म्हणून काम पाहिलं आपण. अनेक आंतरराष्ट्रीय व्यवसायातले करार असतील, बौद्धिक संपदेसंबंधीचे करार असतील, त्याच्यातले काही कायदेशीर बाबी असतील, यामध्ये देखील तुम्ही अनेक साऱ्या संस्थांना मदत केलेली आहे. त्याचबरोबर देशी परदेशी अशा कंपन्यांना तुम्ही सुरुवात करत असताना आणि पुढे तो रन करत असताना त्यांना सहकार्य केलेलं आहे. हाच तुमचा अनुभव लक्षात घेऊन आपण मागच्या भागामध्ये चर्चा करायला सुरुवात केलेली होती आणि आपण असं म्हणालो की एखादा व्यवसाय सुरू करत असताना आपली संकल्पना जी आहे, आपला व्यवसाय जो आहे तो व्यवस्थित चालावा आणि लॉंग रनमध्ये तो व्यवस्थित राहावा, यासाठी चूक होऊ नये याची काळजी घ्यायला पाहिजे. नाहीतर मग एखादा युटर्न किंवा मध्येच व्यवसाय बंद पडणं ह्या गोष्टी घडू शकतात. या टाळायच्या असतील तर आपण काय केलं पाहिजे, यासाठी तुम्ही मागे सांगितल्याप्रमाणे हा व्यवसाय तर आपण सुरू करू शकतो, पण तो व्यवसाय यशस्वीपणे पुढे नेणं, त्याची वाढ होणं, प्रगती होणं हे देखील खूप महत्वाचं आहे. हे करत असताना कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात आणि त्यांना उपाय काय आहेत? मला असं वाटतं की व्यावसायिकाची एक रिस्पॉन्सिबिलिटी असते समाजाची. आपण जेव्हा एक व्यवसाय सुरू करतो तर त्याच्या निगडीत एक रेशिओ असा म्हणतो की प्रत्येक माणूस जो तुम्ही एम्प्लॉय करता, इनडायरेक्टली 4 लोकांना त्याच्यात एम्प्लॉयमेंट मिळते. म्हणजे तुम्ही जेव्हा सॅलरी देता तेव्हा घरं विकत घेतली जातात, वाहनं विकत घेतली जातात, तुम्ही थिएटरमध्ये मूव्ही बघायला जाता. असं जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक व्यवसायामध्ये जी एम्प्लॉयमेंट जनरेट होते त्याच्यामधनं 4 इनडायरेक्ट होतात, म्हणजे एका 1+4. तर ती खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर जेव्हा आम्ही असं सांगतो की जेव्हा तुम्ही व्यवसाय सुरू करता तर तेव्हा त्याची वाढ होईल हे करायलाच पाहिजे. आणि ते काय, कशी वाढ होते, ती वाढ काय मॅजिक नाहीये. म्हणजे काही कंपन्या वाढतात, काही कंपन्या वाढत नाही, काही कंपन्या स्टॅग्नंट राहतात, तिकडच्या तिकडे राहतात. त्याचं काय बघितलं तर 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे आजकालच्या या फास्ट मुव्हिंग वर्ल्ड आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये को फाउंडर्स ही एक महत्वाची कल्पना आलेली आहे. म्हणजे व्यवसाय करताना एक माणूस फक्त सुरू करतोय का की त्याच्यामध्ये 2-3 एकत्र मिळून सुरू करतायत, हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. आम्हाला असं वाटतं की ज्या ज्या कंपन्या आजच्या घडीमध्ये 2 किंवा 3 भागीदार म्हणून काम करतात, पार्टनर्स म्हणून काम करतात, त्या कंपन्या खूप चांगल्या वाढतात. म्हणजे त्याचा म्हणण्याचा उद्देश असा नाही की एकच व्यक्ती असेल तर वाढणार नाही, आपण प्रोबॅबिलिटी म्हणतोय. तर आम्ही असं म्हणतो की जर हा व्यवसाय सुरू करत असताना तुम्ही 2-3 मिळून एकत्र करू शकत असाल, सगळ्यात चांगलं. ते आमच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा विषय आहे. अच्छा. दुसरा महत्वाचा विषय असा आहे की जेव्हा तुम्ही ही पार्टनरशिप करता
को फाउंडर्स म्हणून एकत्र येतात, ते टिकवणं पण तेवढंच महत्वाचं आहे. अच्छा. आम्ही असं बघतो की जो व्यवसाय एकत्र आल्यामुळे सुरू होतो तो एकत्र नसल्यामुळे बंद पण पडतो. तर ती रिस्पॉन्सिबिलिटी अशी आहे की तुम्ही जेव्हा सुरू करता तेव्हा ती एकत्र राहतील ह्याच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे ह्याची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आम्ही म्हणतो व्यवसाय सुरू करणं एकत्र, त्याच्यामध्ये इगो बाजू ठेवून व्यवसायासाठी काय महत्वाचं आहे ते बघणं अतिशय इम्पॉर्टंट. दुसरं सांगतो, एक म्हणजे तुम्हाला तुमची एक मोठी टीम लागते. व्यवसाय म्हणजे एक माणूस आहे, फेडरर आहे, त्यांनी खेळ सुरू केला आणि तो जिंकला एवढे ग्रँड स्लॅम्स, पण त्याच्या मागे पण टीम होती. दिसतो तो एकटा खेळताना, पण त्याच्या मागे टीम असते. जिंकल्यानंतर तो पहिले आपल्या टीमला भेटायला जातो. आणि व्यवसायात पण हेच आहे की तुमची टीम खूप महत्वाची ठरते. व्यवसाय वृद्धीसाठी टीम बांधणं, आम्ही म्हणतो पीपल फर्स्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरं प्रोसेस, त्या व्यवसायाला निगडीत काय प्रोसेस लागते जेणेकरून तुमचा व्यवसाय वाढेल. कारण की तुम्ही जर म्हटलं की आज मी ह्या पद्धतीने करीन, जसं मी आज तुमच्या स्टुडिओत आलो, आपण बोलायला सुरुवात केली, तुमची जी सिस्टम आहे, प्रोसेस आहे, बघून इतकं छान वाटलं की ह्याची प्रगती निश्चित आहे, कारण की तिथे एक प्रोसेस घालून ठेवली आहे. अशा ह्याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की दुसरा महत्वाचा मुद्दा असा असतो की तिथे प्रोसेस असणं महत्वाचं आहे. आणि तिसरं, जर तुमचे लोक आणि प्रोसेस नीट असतील तर तुम्ही तुमच्या कस्टमरना, तुमचे जे ग्राहक आहेत, तुम्ही त्यांना चांगली सेवा किंवा तुम्ही गुड्स देत असाल तर ते चांगलेच होणार. तर आम्हाला असं वाटतं इट इज पीपल, प्रोसेस आणि मग ग्राहक, अशा निगडीत जर तुम्ही तुमचं ध्येय निश्चित केलं तर तुम्हाला सक्सेस मिळतो. आणि ह्याच्यामध्ये मग नंतर पैसा लागतो का तर लागतो, ते तुम्हाला पाहिजे का तो लागतो. पण जर हे तुम्ही ह्या 3 गोष्टींकडे भर दिला तर तुम्हाला, जसं आपण मागच्या एपिसोडमध्ये बोललो होतो, पैशाची आज कमी नाहीये, देणारे खूप आहेत. तुमच्या ह्या 3 गोष्टी नीट असतील तर तुम्हाला पैसे मिळणारच. तर हा एक माझा मंत्र आहे, पीपल प्लस प्रोसेस विल गेट यू कस्टमर्स. जर तुम्ही ह्या 3 गोष्टींकडे बघितलं, व्यवसाय वृद्धी निश्चित आहे. आता तुम्ही जेव्हा म्हणताय की पीपल, प्रोसेस आणि कस्टमर, तर कस्टमर तर थोड्या वेळानंतर आहे, पण पीपल हे सगळ्यात पहिल्यांदा आहे. याच्यामध्ये मग महत्वाचे तिघेजण कोण आहेत की जे, एक स्वतः मालक तर आहे, प्रोप्रायटर आहेच, पण मग त्याच्यासोबत अजून दोघे जण की ज्यांची मदत असल्याशिवाय व्यवसाय पुढे जाणं खूप अवघड असतं. आता तो व्यवसाय कुठचा त्याच्यामध्ये ठरतं. आता तुम्ही हॉटेलचा व्यवसाय केला तर तुमचा जो शेफ असतो तो सगळ्यात महत्वाचा असतो. त्याच्या हाताला चव आहे नाही आहे, तुम्ही खूप छान सर्व्हिस द्या, पण जे काय देताय ते नीट नसेल, चांगलं असेल. आज तुम्ही बघताय आपण वडापाव, हे प्रायव्हेट इक्विटी पण त्या व्यवसायाला मिळालेली आहे. छोटं खिडकी असते, एक ठेला असतो, त्या ह्याला पण, किंवा आज चहा, MBA चहावाला, आज तुम्ही बघितलंय ते एक फेमस झालं होतं सगळ्या ह्याच्यामध्ये. तर व्यवसाय निगडीत तुम्ही टीम बांधता, त्याच्यामध्ये तुमचा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस काय आणि ते प्रोव्हाइड करणारी लोक कुठची, ती महत्वाची ठरतात. आम्हाला असं वाटतं की लोकांना थोडीशी एक मिथ आहे, गैरसमज आहे की कस्टमर ओरिएंटेशन सगळ्यात महत्वाचं आहे. ते आहेच, प्रश्नच नाही कस्टमरमुळे. पण जर तुमचं क्वालिटी चांगली असेल, तुम्ही नीट सर्व्हिस देत असाल, तर तो कस्टमर तुमच्याकडे बांधलाच जातो. तर आम्हाला असं वाटतं की तुमच्याकडे जी बॅकएंड आहे ती खूप स्ट्रॉंग पाहिजे. बॅकएंड स्ट्रॉंग असली तर तुमची फ्रंट एंड चांगलीच होते. तर त्यामुळे कुठची लोक पहिले तुम्ही घ्यायची, तर जे तुम्हाला, आपण जे म्हणतो की हाऊसवाईफ किंवा होम मेकर, आता ती कन्सेप्ट बदलली आहे, दे आर मोर इम्पॉर्टंट देन एनीवन एल्स. कारण की ते ज्या पद्धतीने सगळं नीट ठेवतात त्याच्यामुळे जो माणूस समोर जातो, फ्रंटला जातो, तो सक्सेसफुल होतो. आम्हाला पण असंच वाटतं की तुम्ही बॅकएंड नीट ठेवला आणि तुमची प्रोसेस त्या ह्याच्यामध्ये नीट असेल तर तुमचं प्रोडक्ट आणि सर्व्हिस नक्की चांगली होईल. याचबरोबर मला वाटतं की आणखीन 2 अशा गोष्टी असतात किंवा संस्था असतात की ज्यांची मदत प्रत्येक व्यवसायाला लागते. जिथं आपण आर्थिक गोष्टींचा, आर्थिक व्यवहार करतो, सगळ्या व्यवहारांची नोंद ठेवणं, वेळच्या वेळेला कर भरणं, GST असेल किंवा उत्पन्नाचा कर असेल, यासाठी CA आणि एक लीगल ॲडवायझर. आपला व्यवसाय उत्तम पुढे जायचा असेल, तिथं काही डिस्प्यूट्स होऊ नयेत आणि झाले तर ते सोडवण्यासाठी, या दोघांचं काय महत्व आहे? खूप छान प्रश्न विचारलात. हे एक रिलेशनशिप ओरिएंटेड गोष्टी आहेत. आज आपण एक डॉक्टर म्हणतो, फॅमिली डॉक्टर. तो फॅमिली डॉक्टर का? कारण की त्याला तुमची सगळी हिस्ट्री माहिती असते. तर तो जेव्हा तुम्हाला सर्दी खोकला होतो तेव्हा लगेच औषध देत नाही. तो म्हणता, अरे 2 दिवसात बरं होईल. तुम्हाला बघितल्यानंतरच तुम्ही अर्धे बरे झालेले असतात.
अशाच ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा व्यवसाय सुरू करता तेव्हा दोघं तिघं इम्पॉर्टंट आहेत. एक म्हणजे कंपनी सुरू करण्यासाठी तुम्हाला वकील किंवा कंपनी सेक्रेटरी ही एक गरजेची गोष्ट आहे. चार्टर्ड अकाउंटंट जो तुम्हाला कर, टॅक्सेशनमध्ये 2 भाग आले, इन्कम टॅक्स आणि जीएसटी, आम्ही त्याला इनडायरेक्ट टॅक्स म्हणतो. त्या दोघांची माहिती असलेली व्यक्ती आणि ऑडिटर म्हणजे जे आपण अकाउंट्स लिहितो, अकाउंटंट, ऑडिटर, ती लोक महत्वाची असतात. तर आपण जेव्हा हे कुठची गोष्ट सुरू करतो तेव्हा आपल्याबरोबर एक टीम असणं गरजेचं असतं. इंटरनल टीम जी रोज तुमच्याबरोबर काम करते, एक्सटर्नल टीम जी गरज जेव्हा तुम्हाला असेल तेव्हा तुम्ही त्यांना बोलवता आणि ते तुमची मदत करतात. ही रिलेशनशिप बिल्डिंगची सिच्युएशन आहे. तुम्ही जेव्हा सुरू करता तेव्हा तुम्ही ही टीम बांधली पाहिजे आणि तुम्ही त्याला आपण जसं म्हणतो खत पाणी आपल्याला द्यावं लागतं, ते रिलेशनशिपमध्ये द्यावं लागतं. तिथे ही इन्व्हेस्टमेंट आहे असं बघून जर तुम्ही त्या रिलेशनशिपला खत पाणी दिलं तर तुम्हाला जेव्हा गरज असते तेव्हा ती व्यक्ती तुमच्याबरोबर असते. महत्वाचं आहे खूप. श्रोते हो, विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावर आपण ऐकतो आहोत विवेक साधले सरांना. ते आपल्याला आपल्या व्यवसायाची वृद्धी होत असताना, व्यवसायाचा विस्तार होत असताना आपल्यासोबत कोणते सहकारी असावेत हे त्यांनी आता सांगितलं. आपली अंतर्गत टीम आहे ती तर मजबूत हवीच, पण त्याचबरोबर आपल्याला एक CS, कंपनी सेक्रेटरी, एक चार्टर्ड अकाउंटंट आणि एक लीगल ॲडवायझर यांची गरज नेहमी लागते. एखादा व्यवसाय मोठा होत असतो तेव्हा त्याच्याबरोबर त्या व्यवसायाच्या जबाबदाऱ्या पण वाढत असतात, त्या व्यवसायातले धोके पण वाढत असतात आणि त्याचबरोबर तिथल्या आजूबाजूला होणाऱ्या अनेक साऱ्या गोष्टी बदलत असतात. हे सगळं बदलत असताना मला असं वाटतं की कधी कामगार कायद्यांच्या बाबतीत असेल, कर्मचाऱ्यांच्या जे अतिरिक्त बेनिफिट्स त्यासाठी त्यांचं व्यवस्थापन अतिशय योग्य पद्धतीने करावं लागतं. आणि हे करत असताना कधी संघटना असतात, कधी असंघटित असू देत, पण कामगारांशी जेव्हा जेव्हा संबंध येतो तेव्हा काही वादविवाद किंवा निगोसिएशन्स कराव्या लागणं खूप गरजेचं असतं. तर अशा संभाव्य वादविवादांचं किंवा होणाऱ्या वादविवादांचं व्यवस्थापन करत असताना त्या व्यवसायाच्या मालकाला काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने त्याने पुढे गेलं पाहिजे. आपण हे शिकत असतो रोजच्या घडामोडींमुळे. आपण पेपरमध्ये वाचतो, आपले सहकारी असतात त्यांच्याकडनं आपल्याला शिकायला मिळतं. पण जोपर्यंत तुम्ही त्या सिच्युएशनमधनं जात नाही तोपर्यंत तुम्हाला जे आपण जे म्हणतो की नेट प्रॅक्टिस तर खूप केली, पण जेव्हा तो बॉल आपल्याला 140 किलोमीटर प्रति तासाने येतो तेव्हा आपल्याला कळतं की खरं काय आहे ते. त्यामुळे व्यवसाय करताना तुम्हाला जेव्हा ती सिच्युएशन येते तेव्हा तुम्ही खरं त्याच्यामध्ये डील करायला सुरुवात करता. मी तुम्हाला एक आत्ता आमच्या फर्ममध्ये घडलेली एक गोष्ट सांगतो. एक कंपनी होती आणि त्यांना व्यवसाय बंद करायला लागला कोविडमुळे. आता तो बंद करायचा म्हणजे थोडेसे डिस्प्यूट होणं आलंच. त्याच्यामध्ये तुम्ही कर्मचारी कपात करताय, तुम्ही बाकी जे वेंडर्स आहेत तुमचे जे तुम्हाला आतापर्यंत काही सप्लाय करत होते ते थांबणार आहेत. हे नेगेटिव्ह झालं, हे थोडंसं नकारात्मक आलं. कुठेही नकारात्मक आलं तिथे एक थोडंसं फ्रिक्शन येतं. आम्हाला असं जाणवलं की चर्चेतनं आम्ही तो विषय कसा सॉल्व्ह करू शकलो ते एक फार लर्निंग होती आमच्यासाठी सगळ्यांसाठी. पहिल्यांदा जेव्हा ते क्लायंट आमच्याकडे आले आणि त्यांनी आम्हाला प्रॉब्लेम सांगितला की कोविडमुळे आम्ही आता लॉसेसमध्ये आहोत आणि आता आम्हाला असं वाटत नाहीये की आम्ही हे लॉसेस सहन करू शकतो, आम्हाला हे बंद करायचं आहे. तर आता तुम्ही जसं म्हणाला की कायदा, कामगार, लेबर लॉज जे भारतात आहेत ते क्लिष्ट आहेत, पण आपण जर चर्चा केली आणि कोणाला तरी समजावून सांगितलं, आमचा पहिला डिफेन्स जे आपण म्हणतो, पहिला विचार असा असतो की चर्चेतनं आपण सॉल्व्ह करू. चर्चेतनं ते सुटलं नाही तर आपण कायद्यामध्ये काय तरतूद आहे ती वापरून आपल्याला डिस्प्यूट होऊ नये काय करता येईल तो आम्ही प्रयत्न करतो. काहीही नाही झालं आणि तरी डिस्प्यूट झाला तर मग तुम्हाला एका लॉयरकडे जावं लागतं आणि मग तो लॉयर तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने हे आपल्याला करायला पाहिजे. पण महत्वाचा मुद्दा असा की त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स तुम्ही नीट ठेवणं गरजेचं आहे. आता कामगाराच्या याच्यामध्ये तुम्ही बघितलं एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई, कायदा एम्प्लॉईच्या बाजूनी झुकता आहे, एम्प्लॉयरच्या बाजूनी नाहीये. तर एम्प्लॉयरनी काय करायला पाहिजे जेव्हा तुम्ही व्यवसाय सुरू करता तेव्हा तुमचं जे कॉन्ट्रॅक्ट्स असतात, जे तुम्ही एंगेजमेंट लेटर कॉन्ट्रॅक्टमध्ये घेतलं असेल किंवा एम्प्लॉयमेंटमध्ये घेतलं असेल ते नीट लिहिणं गरजेचं आहे. आपण रिलेशनशिप तर आहेच पण तो आपला एक व्यवहाराचा पण भाग असतो, तो व्यवहाराचा भाग करणं गरजेचं असतं. आणि त्यामुळे ह्या गोष्टी जर तुम्ही नीट केल्या, तुम्हाला जेव्हा हे डिस्प्यूट्स येतात तेव्हा तुम्हाला कागद जो आहे तो महत्वाचा ठरतो. त्यामुळे हे प्रिपरेशन आपल्याला आत्तापासून करायचं आहे. जेव्हा तुम्ही व्यवसाय सुरू करता, विहीर जर तुम्ही खणायला गेलात उपयोग होत नाही, पैसा जास्त जातो,
तर म्हणून आम्ही म्हणतो की इन्व्हेस्टमेंट आधी करा, त्याचा मोबदला तुम्हाला कधीतरी मिळतो, नक्कीच मिळतो. पण तुम्ही ती कॉस्ट वाचवायला गेलात तर यू पे फार मोर कॉस्ट ॲट सम पॉइंट इन टाइम. मगाशी तुम्ही म्हणाल तसं ही प्रोसेस सगळी खूप गरजेची, अगदी व्यवसायाच्या सुरुवातीपासून. हे सगळं करत असताना मला एक वेगळा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आपण मागच्या भागात पण बोललो आणि याही भागात काहीसा त्याचा उल्लेख झाला. आपण व्यवसाय वृद्धीसाठी मार्केटिंगच्या वेगळ्या टेक्निक्स वापरतो, तसंच ब्रँडिंग करायचं आहे त्यासाठी पण कॉपीराईट असेल, ट्रेडमार्कची सुरक्षा असेल, हे सगळं आपण घेत असतोच. पण त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर याला धरून अजून वेगळ्या गोष्टी होतात की ऑनलाईन मार्केटिंग खूप जोरात आहे किंवा ऑनलाईन व्यवसायासाठी, ऑनलाईन विक्रीसाठी म्हणून असे काही वेगळे कायदे आहेत का, किंवा त्याच्यासाठी काही तयारी प्रत्येक संस्थेला, व्यवसायाला करण्याची गरज आहे का? आज तुम्ही सोशल मीडियावर नाही अशी व्यक्ती तुम्हाला सापडणं दुर्मिळ आहे. हो. सगळे व्यवसाय सोशल मीडियाचा वापर करतात. आज तुम्ही मेटावर ॲडव्हर्टाइजमेंट करता, तुम्ही दुसऱ्या चॅनल्सवरनं ॲडव्हर्टाइजमेंट करता, तर हे प्रत्येक व्यवसायाला कुठच्या ना कुठच्या तरी स्तरावर करावंच लागतं. आता ह्याच्यामध्ये कायदे काय आहेत? एक प्रायव्हसीचा कायदा येतोय आपल्याकडे, डेटा प्रायव्हसीचा. हो. आपली ही जी इन्फॉर्मेशन आहे, आज तुमची आणि माझी इन्फॉर्मेशन, खूप इन्फॉर्मेशन जी प्रायव्हेट आहे ती खूप लोकांकडे जाते. आपण आज काही कुठच्या वेबसाईटला रजिस्टर करायला गेलो, कुठे सोसायटीमध्ये जातोय तेव्हा आपल्याला काही नंबर्स लिहावे लागतात. ते सगळे ह्या कायद्यामध्ये येतात की तुम्ही प्रायव्हसी जपली पाहिजे एकमेकांची. तर तो एक मुद्दा महत्वाचा होतो. त्यानंतर कन्झ्युमर कायदा, म्हणजे जर मी एक कुठचा तरी अमेझॉनवरनं काहीतरी विकत घेतोय, फ्लिपकार्टवरनं विकत घेतोय, तेव्हा मला ॲज अ कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्टचं प्रोटेक्शन मिळतं की मला ती जी सर्व्हिस आहे किंवा मी जे गुड्स घेतो ते नीटच मिळाले पाहिजे. सो कायद्याचा सपोर्ट आहेच. फक्त व्यवसाय वृद्धीमध्ये तुम्हाला हे मार्केटिंग टूल्स सध्या वापरणं गरजेचं झालंय. डिजिटल मार्केटिंग हा एक मोठा व्यवसाय. आपण हे SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन हा एक विषय बघत होतो. ChatGPT आल्यानंतर तुम्ही जनरल ऑप्टिमायझेशन बघता. म्हणजे आजकाल गुगलवर सर्च होत नाही, आजकाल सगळे ChatGPTला प्रश्न विचारतात. तर ChatGPT मध्ये काय येईल, आता लिगल लॉजिकचं नाव दिल्यानंतर ChatGPT काय पिकअप करतो ते महत्वाचं झालंय. सो आता ही टेक्नॉलॉजी जशी चेंज होते तसं तुम्ही तुमच्या व्यवसाय निगडीत काय बदल करायला पाहिजेत ते खूप महत्वाचं आहे. आणि टेक्नॉलॉजी हॅज मेड इट अ लेव्हल प्लेइंग फील्ड. आज कुठचाही व्यवसाय सुरू करताना जेव्हा टेक्नॉलॉजी तुमच्या बरोबर आहे, तुम्ही कोणावरही कॉम्पीट करू शकता. आणि म्हणून मला असं वाटतं की हे नवउद्योजक जे आहेत, जे आपली ही नवी पिढी आहे, त्यांनी जास्त करून व्यवसायामध्ये यायला पाहिजे. आज टेक्नॉलॉजीमुळे ते लोक कोणालाही कॉम्पीट करू शकतात. आम्ही हे रोज बघतो. आणि मला असं वाटतं की भारतामध्ये जर आपण हे रोजगार निर्मिती हा जो विषय म्हणतोय, ती जर व्यवसाय निर्मिती म्हणून आपण म्हटलं तर सगळ्यांनाच मदत होईल. मला वाटतं की तुमच्यासारखा सल्ला देणारा किंवा तुमच्यासारखी जर मदत मिळाली तर व्यवसाय वृद्धी नक्की होऊ शकेल. पण हे सगळं करत असताना आता आपण खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या, पण चुकून चूक घडणं असं कधीतरी होतं. एखादी चूक झालीच, एखाद्या वेळेस एखादा छोटासा एखादा इन्सिडेंट झाला, तर अशा वेळेला मदत कशी घ्यायची किंवा काय करायचं? माणूस अशा वेळेला खूप घाबरून जातो, तर त्याने काय करणं अपेक्षित आहे? आम्हाला असं वाटतं की व्यवसाय सुरू करायच्या आधी ही चूक होईल का, ह्याच्यामुळे खूप लोक व्यवसाय सुरू करत नाही. त्याच्यामध्ये दोन गोष्टी सांगतो मी. चूक सिव्हिल रॉंग आहे की क्रिमिनल रॉंग आहे ते बघणं गरजेचं आहे. मोस्ट ऑफ द टाइम बिझनेस करत असताना जर तुम्ही कोणाच्या दुसऱ्याचा पैशाचा गैरवापर किंवा गैरव्यवहार केला नाही, तुम्हाला फौजदारी कायद्याखाली अटक होण्याची शक्यता फार कमी असते जर तुम्ही कोणाच्याही पैशाचा गैरवापर केला नाही तर. आपण धंद्यामध्ये, व्यवसायामध्ये जेव्हा काम करतो तेव्हा आम्ही सबस्टन्स ओव्हर फॉर्म म्हणतो की तुम्ही इंटेंट वाईज खरे होता का. एक फॉर्म राहिला माझा, जीएसटीचा रिटर्न X तारखेपर्यंत भरायचा होता, तो नाही भरला गेला. भरायला पाहिजे होता का? नक्कीच. भरला नाही का? नाही भरला. तर त्याच्यामध्ये कायद्यामध्ये तरतूद आहे की तुम्ही इंटरेस्ट पे किंवा पेनल्टी पे करून पुढे जाऊ शकता. चूक झाल्यानंतर ती कबूल करणं आणि ती दुरुस्त करणं, लगेच दुरुस्त करणं महत्वाचं आहे. म्हणून आम्ही असं म्हणतो की हे जे ऑडिट मेकर चेकर असतो की जो करतो आणि जे तपासतो, ते दोन वेगळी लोक पाहिजेत. ते जर तुम्ही ठेवलं आणि तुम्ही योग्य व्यक्तींना एंगेज केलं तर तुम्हाला ही चूक जरी झाली तरी तुम्हाला त्याच्यातनं बाहेर पडता येतं. सो तो खूप घाबरून जायची गरज नाही आणि त्यामुळे व्यवसाय मी सुरू करू की नाही ही शंका नको.
खरं, व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि तो रन करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी तर आहेतच. जाता जाता मला एक अगदी छोटासा प्रश्न असा विचारायचा की बरेचदा जेव्हा एकल व्यावसायिक असतो, प्रोप्रायटरशिप असते तेव्हा, आणि काही पार्टनरशिपमध्ये देखील असं होतं की व्यावसायिक मालमत्ता आणि वैयक्तिक मालमत्ता, पर्सनल प्रॉपर्टी, यांचं नेमकं विवरण किंवा यांचं संरक्षण नेमकं किती असावं याच्याविषयी लिहिणं किंवा मांडणं विसरून जातं. तर अशा व्यक्तींना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? फारच छान प्रश्न विचारला तुम्ही. व्यवसाय करताना तुमचा बँक अकाउंट, सगळ्यात सोपं सांगतो, हा वेगळा पाहिजे. तुमचं पर्सनल बँक अकाउंट वेगळा पाहिजे. जर तुम्ही हा डिसिप्लिन पाळलात, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येत नाही. लक्षात एवढं ठेवायचंय की व्यवसाय वृद्धी कॅश फ्लोमुळे जास्त होते, तर रोज कॅश फ्लो बघणं गरजेचं आहे. ती कशी बघायची? इज बँक ट्रान्झॅक्शन. एक माझा ऍक्सिस बँकेत एक अकाउंट आहे, एक HDFCत, एक SBI मध्ये, पण तो पर्सनल आहे की प्रोफेशनल आहे, व्यवसाय निगडीत आहे की माझ्या स्वतःचा आहे, ते जर तुम्ही वेगवेगळं ठेवलं, तुम्हाला कधीही हा त्रास होणार नाही. ज्या दिवशी तुम्ही अरे हा किंवा हा, त्याच्यात मला फरक पडत नाही, मी नंतर ते मोजीन, ते नंतर मोजणं होत नसतं. त्याच दिवशी तेव्हाच तो डिसिप्लिन अतिशय गरजेचा आहे. तुम्ही तो डिसिप्लिन पाळला नाहीत तर तुम्हाला व्यवसायामध्ये प्रचंड त्रास होऊ शकतो. टॅक्स रिटर्न्समध्ये चूक होऊ शकते. आपण जसं आत्ता म्हटलं, मग ती भीती वाटायला लागते. ती भीती नको वाटायला असेल तर ते डिसिप्लिन फार गरजेचं. खरंच कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर सचोटी, चिकाटी आणि त्याच्याबरोबर तुम्ही म्हणताय तसं की डिसिप्लिन खूप गरजेचं आहे. आणि याच एखाद्या नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या तरुणांना या 3 गोष्टींचा सल्ला देणं खूप गरजेचं आहे. याच्या जरी सल्लागाराची पण खूप मोठी भूमिका असते. आज विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये नवयुगाची ज्ञानमाला या मालिकेमधून आपल्याला विवेक साधले सरांनी खूप मोलाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे. तर श्रोते हो, विद्यावाणीकडून आणि आपल्या सर्व श्रोत्यांकडून विवेक सरांचे मी मनापासून धन्यवाद देतो आणि आज इथे थांबतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मित्रहो, आताच आपण नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमांतर्गत विवेक साधले यांनी केलेलं मार्गदर्शन ऐकलं. त्यांच्याशी संवाद साधला होता श्री दत्तने. श्रोतो, नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने विद्यावाणीवरून प्रसारित करण्यात आला. मित्रहो, या कार्यक्रमाविषयी आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हाला 7447221074 अर्थात 7447221074 या क्रमांकावर अथवा vidyawani.fm@gmail.com या मेल आयडीवर कळू शकता. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण दर शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी 11 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी आणि मंगळवारी सायंकाळी 4 वाजता ऐकू शकता. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ.